स्पॉन्सर की हुई है, उनका भी बहुत बहुत शुक्रिया। तो आज के सुबह का पहला मैच जिसमें एक भव्य विजय हासिल की है गोपी धनविन अलीबाग टीम ने, समीर चौगले साहब की ये टीम है। और अब थोड़ा सा जलपान के लिए वो जा चुके हैं, लेकिन यहाँ पर तात्या आ चुके हैं, प्रकाश शेट्टे उर्फ तात्या। 64 साल की उम्र है, लेकिन आज भी देखिए बिल्कुल स्ट्रांग चाल है उनकी। और आपसे प्रार्थना है आप मंच पर पधारे। पप्पू शेठ हमारे बहुत खास दोस्त भिवंडी से पधारे हुए जागृत मराठा रानाड़ भिवंडी, दोनों ओनर्स का हार्दिक स्वागत है। तात्या प्रतिष्ठान की बैटिंग रहेगी और बॉलिंग रहेगी जागृत मराठा रानाड़ भिवंडी टीम की। 6 ओवर का मुकाबला है, 4 गेंदबाज आपको इस्तेमाल करने हैं, कंपलसरी चेज है। बॉल अगर फूट जाता है तो जो वो बॉल पर डिसीजन रहेगा वो फाइनल रहेगा। सर्कल के अंदर हर वक्त 2 खिलाड़ी रहना जरूरी है। थ्रो बॉलिंग पर पेनल्टी है। ये कुछ नियम मैं आपकी तरफ तवज्जो करना चाहूंगा। हमारे काबिल दोस्त जलीश शेख, इनका भी हार्दिक स्वागत है। जलीश भाई, भिवंडी टीम भी बहुत ही जबरदस्त टीम है। ऑर्गेनाइज्ड टेनिस क्रिकेट की अगर मैं बात करूं तो भिवंडी ने आज पिछले 10-12 साल में जो तरक्की की है, वाकई में आज मैं लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर को भी याद करना चाहूंगा, जिन्होंने भिवंडी के क्रिकेट को पूरी दुनिया के टेनिस क्रिकेट से 10 साल आगे रखा। जिसने चैलेंज का टूर्नामेंट खेला वो धन्य हो गया। मतलब वनडे इंटरनेशनल नहीं भी खेला, T20 नहीं खेला, चैलेंज का टूर्नामेंट अगर आपने खेला तो आपने खेल दिया। बॉल चॉइस रहेगी, 2-2 बॉल की चॉइस रहेगी। जरा प्लीज बॉल मुहैया कराए जाए। जलीश शेख को आप देख सकते हैं, बहुत ही सीनियर क्रिकेटर लेदर बॉल के। हमारे इलियास पठान साहब, इनका भी तहे दिल से इस्तकबाल है। प्रतिभा विलास एवन 2016 का टाइटल इलियास भाई की टीम ने जीता था। वाड़ा टीम, देखिए वाड़ा, कुडूस, जवाहर, मोखाड़ा, विक्रमगढ़, पालघर, ये जगहों पर ये खिलाड़ियों ने, इनके नाम पर बहुत बड़े रिकॉर्ड्स है। और पालघर जिला भी अभी तरक्की कर रहा है। तमाम पालघर के भाइयों बहनों को भी मैं मुबारकबाद देना चाहूंगा कि पूरा महाराष्ट्र प्रगति कर रहा है। आप भी हमारे साथ प्रगति कीजिए, हम आपके लिए भी दुआ करेंगे। तो 2 ओपनिंग बैटर्स अब मैदान में उतरने जा रहे हैं, इलियास पठान और जलीस शेख। रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल का एक बड़ा अनुभव। जलीस भाई तो लेदर बॉल में बहुत बड़े मकाम का क्रिकेट खेले हैं। इलियास भाई बहुत वेटरन क्रिकेटर है। तात्या प्रतिष्ठान और जागृत मराठा राहनाल भिवंडी। बदलापुर में बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा था इस टीम का। इलियास पठान और जैसे हमने देखा एक मैच में हमने योगेश पवार और जय पवार को देखा, अब इस मैच में आप 2 पठान दिखेंगे, इलियास पठान और मुन्ना पठान। पहला ओवर लेकर आ रहे ब्लैक डायमंड ऑफ भिवंडी का, जिसे नाम दिया गया है मेरे काबिल दोस्त द्वारा, राजन। मतलब अगर ये न्यूज हीरा बाजार में पहुंच जाए ना, वो लोग दापोड़े पहुंच जाएंगे। हमारे राजन भाई, बहुत ही अनयूजुअल बॉलिंग एक्शन है, लेकिन कई साल से बहुत ईमानदार क्रिकेटर है राजन। एक बार कमिटमेंट कर देते हैं तो उसको पूरा करने वाला खिलाड़ी है राजन पाटिल, द ब्लैक डायमंड ऑफ भिवंडी क्रिकेट एंड दापोड़े। दीपक पाटिल इस टीम के कैप्टन है, जो इस वक्त विकेट कीपर के पोजीशन में है। बहुत स्ट्रांग साइड है। जगदीश नाइक का अब इस टीम में आना, ये भी टीम को बहुत मजबूत कर दे रहा है। शेखर दलवी, रांचनोली में क्या बैटिंग की थी शेखर ने, सुपर बैटिंग 7 जुलाई को। और पप्पू सेठ अब इंतजार कर रहे हैं कि बस सूर्याचे 40 झाले पाहिजे, 2 महिने राहिले, दसऱ्यापर्यंत सूर्य येईल।
नए ओवर की पहली गेंद, इलियास क्रॉस बटन शॉट खेलना चाह रहे थे और ओवर थ्रो का रन मिल सकता है। देखिए दोनों बैटर तैयार थे रन के लिए और अच्छी शुरुआत तात्या प्रतिष्ठान। लेग बाय के 2 रन। प्रकाश शेट्टे तात्या, हाक तुमची साथ आमची, तात्या प्रतिष्ठान। राजन की एक 10 बार ओवर पिच थी, खेला मिड विकेट की तरफ, वहां पर बहुत ही बढ़िया थ्रो शेखर का और स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। 4 अलग अलग फॉर्मेट आप देख रहे हैं, 2 ऑल इंडिया ओपन के हाफ, एक 40 प्लस और एक इंटर मेरा भाईंदर। बल्ले का भारी सिरा और दीपक पाटिल के हाथ में आता हुआ कैच, जलीश शेख आउट। राजन पाटिल का गेंदबाजी का एक बेहतरीन प्रदर्शन उस बॉल पर और जलीश आउट। कॉट बाय दीपक पाटिल, बोल्ड बाय राजन। थोड़ा शरीर से दूर खेले थे जलीश और कामयाबी का जश्न मनाते हुए इस वक्त जागृत मराठा रानाल भिवंडी। नए बैटर है किरण। जलीस जल्दी आउट हुए, थोड़ा सा मिस जजमेंट जिसको कहा जा सकता है, अनेबल टू रीड द लाइन ऑफ द बॉल। राजन पाटिल दापोडेगांव। दापोडे का क्रिकेट बहुत बड़ा है। वीर तानाजी दापोडे जो एक टीम है, ऐतिहासिक टीम है। स्टंप्स के करीब आकर लोअर फुल टॉस थी, इस बार फ्लिक कर दिया। आउटफील्ड तेज है, भले ही वहां पर घास है, एक को पूरा किया, दूसरे को तब्दील करने जा रहे वहां पर किरण और 2 रन पूरा कर लेंगे बड़े आसानी के साथ। किरण आते ही अच्छी शुरुआत, राजन की फुल टॉस बॉल आसान रही, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 for 1। पहला विकेट जलीश शेख का गिरा जब वो 0 पर आउट हुए। राजन छोटे रन पर राइट आर्म राउंड द विकेट। स्टंप्स के करीब आकर इस बार गेंद को किया था इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, फॉरवर्ड शॉट लेग की जानिब गेंद गई, 1 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 1 विकेट के नुकसान पर। मैच का टॉस जीता जागृत मराठा रानाल भिवंडी ने और तात्या प्रतिष्ठान टीम को पहले बैटिंग के लिए इनवाइट किया। आज के पहले मुकाबले में एक भव्य विजय हासिल की गोपी धनविन 11 ने ऋषि 11 काटई के सामने। 70-70 यूट्यूब चैनल पर हमारे तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। पिछले 2 दिन में 2.5 लाख से ज्यादा लोगों ने इस टूर्नामेंट को देखा यूट्यूब पर। राजन की एक गेंद बिल्कुल मिडिल स्टंप पर आती हुई। राजन की खास बात यह कि जब वो दौड़ते हैं तो क्रीज के कोने पे जाते हैं और वहां से स्टंप के करीब आते हैं, एक अलग लय है। क्रॉस बॉलिंग स्टांस और एक कामयाब ओवर समाप्त होता हुआ। 1 ओवर की समाप्ति पर स्कोर है 6 रन और 1 विकेट। पप्पू शेठ, उनका देखिए नाम है प्रदीप, लेकिन प्यार से और वाकई में सेठ ही है, क्योंकि सेठ है लेकिन बहुत सिंपल है, ये बड़ी बात है उनकी। नए ओवर की शुरुआत हो चुकी है जिसको कर रहे हैं हेमंत। बैटर है इलियास पठान। इस बार घुमा दिया इलियास पठान ने और पठान का पठानी वसूली वाला 6। जैसे टप्पा खाया, बल्ले को स्वाइप किया, बहुत ही बेहतरीन पुल शॉट और जिसके जरिए
अब स्कोर आगे बढ़ता हुआ, आक्रामक शॉट था, 13 पर पहुंचा स्कोर। इस पारी का यह पहला तगड़ा शॉट था इलियास पठान के, मजबूत हाथों ने उस गेंद पर प्रहार किया था। इस बार बॉल बेहतर थी, थोड़ा सा ऑफ स्टंप के आधा फुट बाहर। 13 फॉर 1 तात्या प्रतिष्ठान। सबमरीन बॉल लगातार। देखिए हेमंत की हाइट भी थोड़ी छोटी है और यह वजह भी है कि उनकी गेंदें टपका के नीचे रह रही है। और तुरंत किरण और इलियास के बीच में बातचीत होती हुई तात्या प्रतिष्ठान को कम से कम 70 रन चाहिए। 6 ओवर का मुकाबला है, 36 गेंदें, मतलब एक अच्छा मुकाबला हो सकता है। क्रीज के कोने से पटकी हुई गेंद, इस बार उठा दिया ऑन द राइज, और जगदीश नाइक के गेंद को रोका जरूर था, लेकिन इलियास। स्कोर आगे बढ़ता हुआ 14। जगदीश नाइक और जग्गू वंडर ऑफ भिवंडी के नाम से जाने जाते हैं। शॉट और वाइड बॉल, और क्या बैकफुट पंच लगा दिया, स्क्वायर कट, और ये नजाकत भरा चौका। गुंडप्पा विश्वनाथ की याद आ गई। इस तरह जब स्क्वायर कट लगते थे, अंग्रेज लोगों के दिल दहल जाते थे कि यार ये कौन सा बैटर है इंडिया का, गुंडप्पा विश्वनाथ। उसकी याद आती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। किरण बहुत ही लाजवाब शुरुआत कर चुके हैं, इलियास पठान ने एक 6 लगा दिया है। और ओवरऑल अगर देखें, तात्या प्रतिष्ठान के लिए पहला झटका थोड़ा सब्र से अच्छा नहीं था, लेकिन अब दूसरे ओवर में अगर देखें तो 12 रन बना लिए। तो कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति पर 18, एक विकेट के नुकसान पर। पहला विकेट 3 पर गिरा था, जलीस आउट हुए थे 0 पर। 15 रन की साझेदारी इन दो खिलाड़ियों के बीच में। अगले मैच में दो विजेता टीमों के बीच में मुकाबला होगा। चौथा मुकाबला पहले दो मैच में हारी हुई टीमों के बीच में होगा। कल के दिन विक्रोलियंस ने बताया कि पहले हार खाने के बाद भी आप फतेह के शिखर को छू सकते हैं, और अब नया ओवर लेकर आ रहे शेखर दड़वी। ये भी लेदर बॉल के बहुत अच्छे क्रिकेटर है। और सबसे बड़ी बात है, भिवंडी के जो इस वक्त क्रिकेटर्स है उसमें डोले शोले वाला ये क्रिकेटर है। उसके आर्म्स को जाके अगर आप देखेंगे ना, थोड़ा आपको विवन रिचर्ड्स की याद आएगी। इज वेरी स्ट्रॉन्ग मैन। पहली गेंद और उठा दिया, इलियास पठान का वार नहीं जाएगा खाली। एक पठान का 6, दूसरे पठान ने हाथ ऊपर करके कंफर्म किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 24। इलियास पठान का ये जो शॉट था, मुझे ऐसा लगता है कि इरफान पठान और यूसुफ पठान अगर देखते तो वो भी बड़ौदा से यहां मुबारकबाद देने आ जाते। और मुन्ना पठान बहुत करीबी से उसे देखते हुए। लेकिन एक चीज है, क्रिकेट की दुनिया में इलियास पठान और बॉलीवुड में तेजाब फिल्म का लोटिया पठान, इसको कोई भूल नहीं सकता है। किरण कुमार ने जो रोल किया था, इस बार गेंद को पीछे खेल दिया है। इलियास ने फ्लिक करते हुए 1 रन को पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं वहां पर। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। इलियास पठान अच्छी तरह जानते हैं। देखिए पहले 2 दिन उन्होंने यूट्यूब पर इस मैदान को देखा भी है, और उससे आपको मैदान की जो स्थिति है उसके बारे में भी पता चल जाता है। कहां पर 2 रन मिल सकते हैं, कहां पर गेंदें रुकेगी, घास ज्यादा है, घास कम है। 2 दिन से बारिश जो है बहुत कम हुई है, तो आज मैदान जो है ये भी अब सूखने की तरफ आगे बढ़ रहा है। सीमेंट की पिच है जो खेल के लिए मुफीद है। इस बार धीमी गेंद घुमाया, चतुर गेंदबाजी शेखर दलवी की। राउंड द विकेट आते हुए अब इलियास के लिए स्कोर 26, 26 फॉर 1 विकेट।
पारी का तीसरा ओवर अंजाम हो रहा है। फ्लाइटेड बॉल थी, इनसाइड आउट खेलने का प्रयास और जगदीश नाइक के हाथ से कैच छूटा। आसान कैच छूटा जगदीश के हाथ से और जगदीश का पुनर्वसन किया गया तुरंत। स्कोर आगे बढ़ता हुआ 28। जगदीश के बाजू में दूसरे प्लेयर भी पहुंचे थे वहां, लेकिन वो रिले कैच नहीं कर पाए। दोस्तों आज हमारी खुशकिस्मती है, नीलेश मात्रे कोरोना वॉरियर मोटा गांव के खिलाड़ी उपस्थित है। दिसंबर में होने वाले 10 पीएल के नुमाइशी मैच में महाराष्ट्र टीम के वो मैनेजर रहेंगे। महाराष्ट्र के कैप्टन अंकुर सिंह और वाइस कैप्टन भावेश पवार रहेंगे। इस बार हुक कर दिया इलियास पठान ने, बहुत बड़ा तजुर्बा इलियास के पास है रबर बॉल टेनिस बॉल का। 2 रन पूरा कर लेंगे ऐसा लग रहा है। शेखर के हाथ में आती हुई गेंद, शेखर का थ्रो और बेल्स गिर गए और आउट होकर वापस लौटना पड़ रहा है। किरण को बड़ा विकेट यहां पर फांस लिया रनआउट के रूप में। शेखर दलवी का थ्रो और आउट हो गए वहां पर किरण। एक भागीदारी समाप्त होती हुई तात्या प्रतिष्ठान अपना दूसरा विकेट खोते हुए 29 के योग पर, लेकिन किरण एक बेहतरीन पारी खेलकर आउट हुए। 8 रन उन्होंने बनाए, 4 गेंदों का सामना किया। नए बैटर है आसिफ। छब्बीस रनों की भागीदारी मुकम्मल हुई। इलियास पठान लेकिन इस वक्त उनका खेल निखरा हुआ है। शेखर की गेंद टप्पा खाते एक बार फिर से ओवर पिच बॉल थी और राजन पाटिल के हाथ में कैच देकर वापस लौटना होगा इलियास पठान को। 2 बैक टू बैक झटके और बल्लेबाजी की कमर को तोड़कर रख दिया शेखर दलवी ने। अब हैट्रिक के मौके पर आ नहीं पाएंगे क्योंकि वो रनआउट था, लेकिन बहुत ही बेहतरीन ओवर शेखर दलवी का। 29 के ऊपर गिरता हुआ तीसरा विकेट, इलियास पठान की बड़ी पारी समाप्त। नए बैटर अब जा रहे हैं। प्रवीण अन्ना। बारह गेंदों में 19 रन बनाए इलियास पठान ने, 2 6 लगाए। स्कोर को मजबूती जरूर दी इलियास ने, लेकिन जब बैटिंग का मजा लेने का समय आया अपना विकेट दे दिया। 2 नए बैटर क्रीज पर और मेरे ख्याल से जागृत मराठा रानल भिवंडी के लिए अच्छी बात है कि शेखर दलवी के ओवर में 2 विकेटें गिरी। 2 नए बल्लेबाज क्रीज पर। राजन पाटिल नया ओवर शुरू करेंगे। 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। राजन पाटिल के सामने अब आ चुके हैं आसिफ। टप्पा खाते ही हरकत, हरकत में ही बरकत, ये लगा फ्लैट 6। आसिफ। नो बट, नो इफ, ओनली आसिफ। स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन। पिच दरअसल में इतनी बढ़िया है और बॉल बराबर से बैट पर आ रही है। आसिफ मानो डगआउट से ही सेट होकर आए हैं ऐसा लगा। गेंदबाजों की शामत आ सकती है। हमने देखा पहले मैच में बहुत ही जबरदस्त बैटिंग योगेश पवार की रही। किरण पवार, निखिल जाधव और योगेश पवार 3 अर्धशतक वीर रहे इस प्रतियोगिता में।
एक करारा ऑन ड्राइव। अब गेंद जाकर शॉर्ट मिड विकेट पर रुकी, थोड़ा सा हुल दे रहे थे एक दूसरे को, मानो प्रो कबड्डी देख रहे हैं, लेकिन आखिरकार दोनों अपनी अपनी जगह पर। स्कोर आगे बढ़ता हुआ 36। आप देख रहे हैं टेक्नो कंसल्टेंट्स जनाब अरशद काजी प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय रॉयल स्टनर्स मीरा रोड। देखिए एक बार और करारा प्रहार गेंद के ऊपर और स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से अफलातुन 6। स्कोर 42। देखिए मैंने आपने हम सबने रात को अपने मोबाइल जो थे ना वो चार्जर पे लगाए थे। आसिफ भाई ने तो लगता है अपना बल्ला ही चार्जिंग में लगाया था, या हो सकता है सुबह आते आते ही अदानी इलेक्ट्रिसिटी के पावर हाउस में जाके बैट को चार्ज करके आए हैं। पूरा चार्ज हो चुके हैं वहां पर अब आसिफ और उनके साथी खिलाड़ी। इस बार एक हाथ से कैच लेने का प्रयास, इस बार भी बॉल बाहर चली जाएगी। खूबसूरत 6 प्रवीण का। नाम प्रवीण काम प्रवीण। स्कोर 48 पर पहुंचा, तेज रफ्तार से स्कोर भागता हुआ। मनीष पाटिल जी ने कल मुझे आनंद फिल्म का एक डायलॉग पढ़ने दिया था, बाबू मोशाय जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। मुझे लगता है पारी भी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। प्ले फॉर विन, बेसिकली इट इज ऑल अबाउट विल टू विन। किसी बहुराष्ट्रीय कंपनी का मैनेजर जब अपने घर से कार में बैठ के ऑफिस जाता है ना, कार में बैठते ही उसके दिमाग में प्लानिंग शुरू हो जाती है, आज पूरे दिन में मुझे क्या करना है। जो बड़े प्लेयर्स हैं वो जब घर से निकलते हैं, दे प्लान देयर क्रिकेट। स्ट्राइक पर प्रवीण। राजन की गेंद इस बार क्लोज टू द बॉडी खेला था, कॉटन बोल्ट का मौका, और राजन पाटिल कोई गलती नहीं करेंगे, वापस भेज दिया बैटर प्रवीण को। प्रवीण की पारी समाप्त होती हुई और एक और बड़ा विकेट यहां पर, हालांकि उसके पहले 19 रन की भागीदारी जरूर यहां पर मुकम्मल हुई है और 4 चोटी के विकेट लेने में कामयाब रहा है जागृत मराठा रानाल भिवंडी का संघ। अब आ चुके हैं श्रीकांत आपटीकर। नॉर्थ मुंबई प्रीमियर लीग का बहुत जबरदस्त आयोजन उन्होंने किया था कुछ साल पहले, 2008 में, जहां टूर्नामेंट सम्राट जुन्नर भूषण चंद्रकांत शेटे से मेरी मुलाकात हुई थी। चौदह साल अपनी दोस्ती को हुए हैं। नए बैटर है श्रीकांत आपटीकर। 40 प्लस क्रिकेट में श्रीकांत ने भी अच्छी कामयाबी हासिल की है। काफी समय तक क्रिकेट कोचिंग में भी एक्टिव रहे हैं श्रीकांत। टेनिस बॉल क्रिकेट को बहुत गंभीरता से लेते हैं और मिडिल ऑर्डर में उनको भेजा गया है। राजन की गेंद इस बार नीचे रहती हुई, मौका रन बनाने का देखना है बल्ले से लगी अथवा नहीं। अंपायर बाई का इशारा करते हुए और स्कोर आगे बढ़ता हुआ 49 फॉर 4 विकेट्स। 4 ओवर के बाद स्कोर 49 रन है, 12.25 का औसत। आखिरी 2 ओवर का खेल शेष और किसी भी कीमत पर 2 ओवर में 20 से 22 रन बनाने की कोशिश रहनी चाहिए, ऐसा मुझे लग रहा है। जबकि दूसरी और ओवर नंबर 5 की अब शुरुआत होने जा रही है। राजन ने 2 ओवर किए हैं, 1 ओवर किया है हेमंत ने, 1 ओवर किया है शेखर ने, और नया ओवर अब शुरू होगा। दादा बोलर है सोमनाथ। आज सुपर सैटरडे, इस टूर्नामेंट का तीसरा दिन, बहुत ही कामयाब आयोजन हमारी ऑर्गेनाइजिंग कमेटी द्वारा। आपने देखा आमिर दाफेदार, जुनैद चौगले, बादशाह भाई, राहुल जाधव, आकाश नाटेकर, श्रीकांत शेट्टी, आमिर शेख, शहजाद शेख और उबैद खान मुन्ना। सोमनाथ की पहली गेंद, बहुत अच्छा लेग ब्रेक था और इसको पढ़ लिया।
और पुल कर दिया था। शेखर दलवी ने रोकने का प्रयास और बॉल गई मैदान के बाहर। गगनचुंबी छक्का। बहुत अच्छा बॉलिंग एक्शन था, मानो हवा में तैरते हुए गेंद आ रही थी। धीमा लेग ब्रेक और श्रीकांत आप्टिकर आक्रामक रवैया बताते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 55 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। 55 रन 4 विकेट के नुकसान पर। दीपक पाटिल इस टीम के कैप्टन है, जो इस वक्त विकेटों के पीछे आप देख सकते हैं स्लिप में सोमनाथ। इस बार खेला है बैकफुट पर जाकर हॉरिजॉन्टल बैट शॉट, लॉन्ग ऑफ की तरफ गई गेंद, 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन 4 विकेटों के नुकसान पर। फॉलो विकेट्स अगर देखें, पहला 3 पर, दूसरा 29 पर, तीसरा 29 पर, चौथा 48 पर। दूसरे विकेट के लिए 26 रन की जो साझेदारी रही वो निर्णायक रह सकती है। और अब स्ट्राइक पर आसिफ। धीमी गेंद थी इस बार, चकमा जरूर दिया। गेंद और बल्ले का कनेक्शन अच्छा नहीं था, रन जरूर मिला है। स्कोर 57 4 विकेटों के नुकसान पर। 57 फॉर 4। सुपर प्रीमियर लीग में सुपर क्रिकेट 40 प्लस का आप देख रहे हैं। ये वो खिलाड़ी हैं जिन्होंने अपने जीवन के 20 से 25 साल का क्रिकेट खेला है और तब जाकर वो 40 प्लस हुए और अब 40 प्लस को खेल रहे हैं। ओहो, क्या बढ़िया लेग ब्रेक गेंद थी, टर्न किया। गेंदबाजी की खूबसूरती वहां पर बताते हुए सोमनाथ। सत्यम को हमने देखा टूर्नामेंट में, जिस तरह से उन्होंने लेग ब्रेक गेंदबाजी की। इस बार गेंद गई पीछे। एक रन। 58 फॉर 4। चार विकेट पर 58 रन हाईएस्ट स्कोरर रहे हैं इलियास पठान, 19 रन बनाकर। इस बार देखिए क्या शॉट खेला, स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम आसिफ। 64 रन, 64 रन, दूसरा 6 आसिफ द्वारा। 5 ओवर 64 रन, 12.80 का औसत। और अब आखिरी ओवर, और मेरे ख्याल से इसको अंजाम देंगे शेखर दलवी को मौका मिल सकता है आखिरी ओवर करने का। जी हाँ, एक कैप्टन के लिए सबसे बड़ा सरदर्द ये भी होता है कि ओवर्स को किस तरह 4 गेंदबाजों में तकसीम करें। कोई अग्रेसिव कैप्टन ऐसे भी होते हैं जो 6 ओवर के लिए 5 गेंदबाज यूज करते हैं। इट्स अप टू यू, आपके पास गेंदबाजों की क्या फौज है। श्रीकांत आप्टिकर और शेखर दलवी अब आपने सामने। ओवर पिच बॉल थी और एक टप्पा खाती हुई बॉल एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन श्रीकांत आप्टिकर। अब कृष्णमाचारी श्रीकांत की तरह आक्रामक बैटिंग करते हुए और स्कोर को पहुंचा दिया 68 रन। देखते ही देखते 5वें विकेट की साझेदारी 20 रनों की हो चुकी है। इस मैच की विजेता टीम तीसरे मैच में मुकाबला करेगी गोपी धनविन का, और इस मैच में हारने वाली टीम चौथे मैच में मुकाबला करेगा ऋषि 11 काटेई का। फुल टॉस बॉल, देखिए इस बार हवा में तैर कर बॉल आई, लेकिन श्रीकांत आप्टिकर उसको खेल नहीं पाए, रनआउट होकर वापस लौटे। स्ट्राइक के लिए दौड़ चुके थे आसिफ और 5वें विकेट का पतन। 20 रन की भागीदारी समाप्त होती हुई 5वें विकेट के लिए। और नए बैट्समैन अब दत्ता मोहिते।
40+ की एक और खास बात यह है कि इन्होंने एमआरआई का बॉल से टेनिस बॉल खेला है, यानी कि इनका विल पावर बहुत स्ट्रांग है। अगर आप एमआरआई पे 6 मार सकते हो ना, तो दुनिया के कोई भी बॉल को मार सकते हो, सिंपल। अगर ये वो जनरेशन है जिसने एमआरआई से खेला है, आप देखिए क्या गेंद तो घूमी, बैटर को भी घुमाया, इसको कहते हैं घूमी घूमी कराना। ये वो प्लेयर्स है जिन्होंने 20 ओवर, 16 ओवर, 12 ओवर, 8 ओवर का क्रिकेट भी खेला है। क्रीज के कोने से इस बार अपनी उंगलियों को घुमाया था और एक आसान कैच हो जाएगा। इस बार कोई गलती नहीं होगी, आप आउट हो गए वहां पर आसिफ। एक और कामयाबी मिलती हुई शेखर दलवी को। हाँ, अलंकार तरे घोड़बंदर के यहाँ के स्थानिक क्रिकेटर है, बहुत बड़ा नाम है अलंकार का। वेरी सक्सेसफुल क्रिकेटर फ्रॉम घोड़बंदर। घोड़बंदर गांव बिल्कुल जब आप मुंबई से थाना की तरफ जाते हो रास्ते में पड़ता है, यहाँ से बहुत करीब है हाईवे। आगे जाते जाते आपको भाईंदरपाड़ा, गायमुख, कासर वडौली, पातलीपाड़ा, ये सारे वाघबीड़, ये सब पड़ाव आते हैं। अब नए बैटर महेश उर्फ मया। स्कोर 68 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त इस बार गेंदबाज के सर के ऊपर से ड्रिल कर दिया था, बिल्कुल सीधे बल्ले से 1 रन को पूरा किया। दूसरे की दौड़ लगा चुके हैं, वहां पर स्कोर हो गया 70। नाउ दिस इज द स्कोर दैट यू वांट। 6 ओवर के मैच में 70-75, ये एक अच्छा स्कोर माना जाएगा इस मैदान पर। स्कोर 70 फॉर 6, आखिरी ओवर। आखिरी बॉल पर बल्ले का भारी किनारा लिया, बॉल गई स्लिप में, 1 रन मुकम्मल किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 71, यानी कि 36 गेंदों में 72 रन बनाने की चुनौती रहेगी। 72 रिक्वायर्ड ऑफ 36 बॉल्स। रिक्वायर्ड रन रेट 12 रन प्रति ओवर। और बहुत ही बेहतरीन पारियां यहां पर। 19 रन की पारी इलियास पठान की, 8 रन की पारी वहां पर किरण की, 14 रन की पारी आसिफ की, प्रवीण ने 12 बनाए और श्रीकांत आप्टीकर ने बनाए 12। और बहुत ही जबरदस्त बल्लेबाज, 4 बल्लेबाजों ने अच्छा डबल फिगर में स्कोर लेके गया और इसकी बदौलत एक अच्छा स्कोर खड़ा हो चुका है। और 36 गेंदों में 72 रनों का लक्ष्य यहां पर पूरा करना होगा जागृत मराठा रानाल भिवंडी टीम को। और भिवंडी के प्लेयर्स अब एक साथ वापस लौट रहे हैं। शेखर दलवी जो उनके ओपनिंग बैटर है, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। दीपक पाटिल, प्रमोद म्हात्रे, राजन पाटिल, सोमनाथ, काफी अच्छे प्लेयर्स है इस टीम में। तो अब मैदान में टीम उतर चुकी है। तात्या प्रतिष्ठान, तात्या स्वयं मैदान में जा चुके हैं। वहां पर हाक तुमची साथ आमची, ये तात्या प्रतिष्ठान का घोष वाक्य यानी कि टैगलाइन है। और 72 रन बनाते समय किस तरह से रन बनेंगे, कहां बनेंगे, कैसे बनेंगे, कौन बनाएगा, ये सारे सवाल गुलदस्ते में है। और ये गुलदस्ते के रहस्य का उद्घाटन करने के लिए मैं बुलाना चाहूंगा हमारे काबिल दोस्त कोरोना में, जिन्होंने एक रिकॉर्ड कीर्तिमान बनाया। मतलब ऐसा कोई गांव नहीं बचा मुंबई, ठाणे, पालघर, रायगढ़ का जहां के खिलाड़ी को उन्होंने इंटरव्यू न किया हो। और इस तरह मनीष पाटिल अगर आप इंटरव्यू करते रहे तो सुधीर गाडगिल साहब का जो 5,000 इंटरव्यू का रिकॉर्ड है वो भी आप तोड़ देंगे, ऐसा मेरा मानना है। आइए, आपको बड़ी इज्जत और एहतराम के साथ बुलाना चाहूंगा। धन्यवाद हरीश पंड्या सर. खरं तर समालोचन क्षेत्रातला परीस म्हणून आपण
हरीश पंड्या सरांना संबोधू शकतो, ज्यांच्या सानिध्यात कित्येक समालोचक घडले. आणि सोबतच चंद्रकांत शेट्टे सर, ज्यांनी मात्र मराठीची अस्मिता दुबईमध्ये देखील जोपासलेली आहे. असं चंद्रकांत शेट्टे सरांचा सहवास आपल्याला मिळत आहे. चला जाऊया आता या दुपारच्या सत्रामध्ये. दुसऱ्या सामन्यातला दुसरा डाव 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. पूर्ण करायचं जागृत मराठा भिवंडी या संघाला 36 बॉल्समध्ये. चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी एन्जॉय केली. जर आपण स्टॅट्सचा विचार केला तर सर्वोत्तम धावसंख्या पहिल्या डावामध्ये ज्याने बनवल्या ते म्हणजेच इलियास भाई, ज्याने 19 बनवलं. आणि सर्वात महत्वाची बाब ही की जलीश हे वगळता आणि दत्ता हे वगळता बाकी सर्वांनी फलंदाजीमध्ये योगदान दिलेलं आहे. गोलंदाजांचा आढावा घेतला तर राजनचं पहिलं षटक जे होतं ते इकॉनॉमिकल ठरलं. बाकी सर्व षटकांमध्ये आणि शेखरचं षटक शेवटचं ते इकॉनॉमिकल ठरलं. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं हे जागृत मराठा भिवंडी संघासाठी महागड षटक राहिलेलं आहे. चला पहिल्या डावात जे झालंय गेलंय ते विसरून जायचंय दोन्ही संघांनी. आता दुसरा डाव सुरू करायचा आहे, त्याच्यामुळे 2 बॅटर्स तयार ठेवा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम तात्या प्रतिष्ठान वाडा. खूप चांगली चढाओढ पाहायला मिळत आहे, कारण जे हे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना हार तर मान्य नाहीये, कारण ती प्रतिष्ठेचं क्रिकेट आता खेळायचं आहे. मानधन तर मिळेल, बक्षीस सुद्धा मिळेल, पण ती प्रतिष्ठा जोपासण्यासाठी प्रतिष्ठेचं आणि प्रतिभेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. आणि 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रमोद म्हात्रे आणि शेखर दळवी ही बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीम्या धीम्या पावलांनी आगेकूच करते. 72चा पाठलाग म्हणजे जर आपण गणिती भाषेचा उल्लेख केला तर प्रत्येक षटकामध्ये 12 पूर्ण करायचे आहेत. आणि क्रिकेटपटूंना आपण विचारलं तर ते षटकारांचं गणित मांडत असतात. म्हणजे त्यांना 12 म्हणजे 12 षटकार टाकून सुद्धा हा सामना फिनिश होऊ शकतोय. वेगवेगळे तर्क वितर्के लावले जातात. पाहूया या पहिल्या 2 षटकांमध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय. कारण सकाळी आपण पाहिलं तर एक हाती विजय नोंदवलेला होता गोपी धन्विन 11ने. 40 धावांनी तो सामना त्यांनी जिंकला होता. आणि आता पाहूया या सामन्यामध्ये ती विजयाची गाथा कोण रचते. यानंतर विनिंग विनिंग असा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळेच गोपी धन्विन 11 संघाच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचं आहे, कारण या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाची ते 2 हात करणार आहे. चला चर्चा जास्त करू नका, कारण वेळ खर्च होतोय. वेळ खर्च झाला तर मग त्याचं नुकसान तुम्हालाच भोगावं लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे आपण विनंती करतोय दोन्ही संघांना वेळेचं भान ठेवा आणि एक चांगलं योजनात्मक क्रिकेट खेळा. लेट्स सी या ठिकाणी इलियास पठाण यांचं नेतृत्व मिळते तात्या प्रतिष्ठान या संघाला. आणि एका बाजूला पप्पू पाटलांचं नेटवर्क देखील तितकं स्ट्रॉंग आहे भिवंडीतलं. आणि 40+ संघटनेचे ते नवनिर्वाचित अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि त्याचवेळी मात्र त्या दोघांचं मार्गदर्शन आणि खेळाडूंचं एक्झिक्युशन किती जुळते ते मैदानाच्या आतमध्ये पाहणं तितकंच रंगतदार ठरेल. अभि यंगस्टर पापडीचे जबरदस्त ऑलराऊंडर ते बबली नावाने देखील प्रसिद्ध आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळतील लॉंग ऑफला. चांगलं संघ बांधलेला आहे. पालघर जिल्ह्यातले सर्व नामांकित खेळाडू एका संघामध्ये समाविष्ट झाले तात्या प्रतिष्ठान या संघामध्ये. भिवंडीमध्ये आपण पाहिलं तर काही खेळाडू, एक मीरा भाईंदरचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, एक ठाण्याचा खेळाडू पाहायला मिळेल आणि बाकी सगळं भिवंडीची साईड जागृत मराठा भिवंडी ची तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार प्रमोद म्हात्रे. जीत पाटील वडगर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या जागृत मराठा भिवंडीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. महेश ठाकरे रांजोळी यांच्याकडून प्रमोद म्हात्रे आणि भिवंडीच्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. दीपक मडवी यांच्याकडून जागृत मराठा भिवंडी या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सर्वांच्या शुभेच्छांचा करतोय आपण स्वीकार आणि करूया या दुसऱ्या डावाची सुरुवात. ऑल दी बेस्ट टीम तात्या प्रतिष्ठान, ऑल द बेस्ट टीम जागृत मराठा भिवंडी. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज आसिफ. पंचांच्या डावीकडून आसिफ सज्ज होत आहेत. स्ट्राईकवर प्रमोद म्हात्रे 30 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक, 1 पॉइंटला, 1 शॉट थर्डमॅनला. पहिला बॉल यावेळेस ड्राईव्ह केलंय, चांगल्या पद्धतीने फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाली. लॉंगॉनला क्षेत्रात क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल वेगानं तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. चांगला फिटनेस राखलाय, त्याचमुळे मात्र त्यांची वर्णी व्यावसायिक 40 वर्षावरील संघामध्ये नेहमीच लागत असते. आणि त्याचमुळे आपण हे सर्व चांगल्या पद्धतीने निवडलेले खेळाडू आज आपण या मैदानावर खेळताना पाहणार आहोत. कारण तुमचा खेळ चांगला,
तर तुमचं स्थान पक्क व्यावसायिक 40 वर्षांवरील क्रिकेटमध्ये. आता स्ट्राईकवर असेल शेखर दळवी, वन ऑफ द बेस्ट ओपनर बॅटर. ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयास, स्क्वेअर ड्राईव्ह करायची होती, पण मात्र फुटवर्कचा अभाव स्पष्टपणे जाणवला आणि त्याचमुळे हा स्ट्रोक व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये फलंदाज शेखर दळवीला. डॉट बॉल चांगली सुरुवात आसिफची या पहिल्या 2 बॉलवर पाहायला मिळाले तात्या प्रतिष्ठान या संघासाठी. आसिफ ओव्हर द विकेट. यावेळेस पंचांनी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर पाहिलं की वाईड लाईन ओलांडणारा हा बॉल आहे. वाईड बॉलची एक धाव मिळणार आहे जागृत मराठा भिवंडी या संघासाठी. एक धाव वाढते, धावसंख्या 2 वर पोहोचते. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी 2 धावा तर स्कोर शीटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट शेखर दळवीसाठी. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक मिळवला नाहीये. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बबली बॉलवर पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. खूप जास्त बिझी क्रिकेट भिवंडीमध्ये खेळलं जाते आणि त्याचमुळे तो फिटनेस पाहायला मिळतोय आणि 4 धावा धावून पूर्ण होतील का प्रश्नचिन्ह, पण त्या धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि ही पहिलीच वेळ आहे कदाचित या स्पर्धेतली की 4 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि त्यातल्या त्यात मास्टर्स क्रिकेटपटू या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष घालतायत. 4 धावा मिळतात. बॉलिंग एंडला कुठेतरी लक्ष नव्हतं आसिफ यांचं आणि त्याचमुळे त्याच गोष्टीचा फायदा उचलताना 2 धावांना 4 धावांमध्ये परावर्तित केलेला आहे. 40 वर्षावरील क्रिकेट का खेळावं? कारण म्हणतात ना की 40 वर्ष सरली की गोळ्या चालू होतात. तर त्या डॉक्टरांच्या गोळ्यांना दूर ठेवायचं असेल तर क्रिकेट खेळा. तुमचा फिटनेस तर तुम्ही मेंटेन करताच आहात. डायबिटीजला दूर ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त मेहनत करावी लागते आणि त्यासाठी क्रिकेट हे खूप चांगलं व्यासपीठ आहे आणि त्याच क्रिकेटच्या खेळाचा फायदा आता 40 वर्षावरील क्रिकेटपटूंना होतोय. असे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ऑफ द विकेट शेखर दळवीसाठी. चांगला बॉल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने यॉर्कर लेन त्या ठिकाणी पाहायला मिळेल आसिफ यांची आणि पुराणा चावल आसिफ या ठिकाणी मात्र चांगलं काम करतोय. शेखर दळवीला परतावा लागेल. पहिला गडी बाद जागृत मराठा भिवंडी. आणि या अगोदर हरीश पंड्या सरांनी लेजंड ऑफ भिवंडी विलासार यांचा उल्लेख केला. अल्ताफ बाली सरांचा उल्लेख देखील करायला हवा. त्यांच्या वतीने देखील एक दैदिप्यमान व्यासपीठ क्रिकेटपटूंना मिळालेला आहे आणि त्यातल्या त्यात तुमचे परम मित्र सिद्दीक भावी सरांचा देखील उल्लेख करायला हवा, ज्यांनी मात्र 35 वर्षांपासून क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. डॉक्टर गवळी असतील जे समालोचक संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील एक वेगळं वलय भिवंडी क्रिकेटचं प्रेक्षकांसमोर पोहोचवलेलं आहे. नवीन फलंदाज वंडर बॉय ऑफ भिवंडी मिस्टर जगदीश नाईक यांच्या वतीने नेहमीच तुफानी फलंदाजी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली. आम्ही नाही, तुम्ही पाहिली असेल, कारण खतरनाक खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. पण आता पाहूया 30 तळपलेली बॅट पुन्हा एकदा आजच्या दिवशी पाहायला मिळेल का? शेखर दळवी, उत्तर नव्हतं प्रश्नाचं आणि ते अनुत्तरित राहिले आणि त्रिफळाचीच्या स्वरूपात ते बाद झाले. धावसंख्यावर आपण नजर टाकली, धावसंख्या आहे 6 आणि गडीबाद झालाय 1. पाठलाग करायचा आहे 72चा. नवीन फलंदाज जगदीश नाईक स्ट्राईक एंडला. प्रमोद म्हात्रे यांच्याशी चर्चा करतायत, कारण पहिल्यांदाच या सीझन मध्ये या खेळपट्टीवर येत आहेत आणि 2 दिवसांपासून जर आपण आउटफील्डवर लक्ष घातलं तर पाण्याचा निचरा होता, गवत थोडस आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आउटफील्ड स्लो आहे. पण आज बऱ्यापैकी खेळण्याचा आनंद या 40 वर्षावरील खेळणं मिळतोय, कारण पाऊस नाहीये, मैदानावर पाणी नाहीये, चिखल नाहीये. एक अनुरूप असं वातावरण 40 वर्षावरील क्रिकेटपटूंसाठी या मैदानावर अनुभवायला मिळते. बॉल्स फेकून झाल्यात आतापर्यंत या षटकातले एकूण 4 बॉल्स मध्ये 6 धावा बनवलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 66 धावांची गरज जागृत मराठा भिवंडी या संघाला. आसिफ ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग, गुड लेनला पिच केल्यानंतर बॉल हलकासा आतल्या दिशेने टर्न होतोय आणि तो टर्न ओळखता आला नाहीये आणि त्याचमुळे मात्र यष्टिरक्षक त्याची भूमिका खूप चांगली अदा करतो. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकताय मिस्टर किरण. खूप चांगला कॉम्बो बॉलर आणि विकेट किपरचा. 5 बॉल फेकून झाले, धावसंख्या झाले 6. आसिफ ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, पुन्हा एकदा तितकंसं एलिव्हेशन मिळत नाहीये, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॉल जाईल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः पोहोचेल तोपर्यंत फक्त एका धावेवर समाधान व्यक्त केलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या झाले 7. जिंकण्यासाठी अजूनही 65 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 30 बॉल्स 65 धावांची गरज आहे. या ठिकाणी थोड्या वेळा अगोदर
जय पवार सरांची आणि चंदू शेट्टे सरांची चर्चा सुरू होती. तेजाब पिक्चर त्यांना आठवला, कारण ते जुने दिवस आठवले. लोटिया पठाण यांचा डायलॉग त्यांना आठवला. त्यानंतर हरीश पांड्या सरांनी आनंद पिक्चर चित्रपटाची आठवण करून दिली. म्हणजेच आज मात्र जुनं जाणते असे आठवणी आहेत, त्या आठवणींना प्रत्येक ठिकाणी उजाळा मिळणार आहे. नवीन बॉलर तात्या प्रतिष्ठान वाडा या संघाकडून वापरला जाणार आहे. त्यासाठी थोडी चर्चा इलियास पठाण सरांची पाहायला मिळाली. इलियास सरांचा देखील आपण काही लेखाजोखा गोळा केलेला आहे, तो प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. ज्यांचा जन्म आहे 25 जून 1968. डेब्यूट त्यांनी केलं होतं आर्यन स्कूल पालघरला 1985ला. बेस्ट बॅटिंग फिगर 75. गुजरात 1990ला. बॉलिंगमध्ये तितकंसं लक्ष दिलं नव्हतं. यष्टीरक्षक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. फेवरेट टुर्नामेंट त्यांची आहे प्रतिभा विलास भिवंडी आणि साईबाबा चषक शिर्डी. फेवरेट ग्राउंड त्यांचं उमरोळीचं. बेस्ट मॅच त्यांची राहिली जेव्हा एका बॉलमध्ये 6 धावांची गरज होती उमरोळीलाच. रिव्हर्स हिट करून त्यांनी तो षटकार खेचला होता. आणि आयडॉल त्यांचे आहेत प्रणय घरत. ह्या छोटासा लेखाजोखा आपण इलियास पठाण यांच्याकडून जाणून घेतला होता. दिवसभरामध्ये जशी संधी मिळेल आपण प्रत्येक खेळाडूंकडे जाणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आयुष्यातले ज्या आठवणी आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. दत्ता मोहिते बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. धावसंख्या 7 झाले. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता, पण ते हँड आय कॉर्डिनेशन प्रॉपर होत नाहीये. बॉडी बॅलन्स तितकासा जुळून येत नाहीये आयडियल स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याचमुळे बॉल शरीरावर धडकतोय, मागे जातोय. एक धाव मिळते लेग बाईटची. एका धावेची वाढ. धावसंख्या 8. सर्वात जास्त बिझी क्रिकेट भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये खेळलं जाते, जे ग्रामीण क्रिकेट आहे. 40+ असेल, इमर्जिंग स्टार असेल किंवा सिटी असेल. पण आता मात्र कुठेतरी मास्टर्स क्रिकेटर्स मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच 40+ क्रिकेटर्स. यावेळेस मात्र प्रमोदने खूप चांगला पिक केलाय. बॉलला स्विंग करताना पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रमोद मात्रे रांगोळीचा वाघ डरकाळी फोडतोय आणि ह्या येत आहेत 6 धावा जागृत मराठा भिवंडी संघासाठी. 6 धावांची वाढ. धावसंख्या 14. स्वागत केलंय दत्ता यांचं षटकाराच्या माध्यमातून. बॉल खूप चांगला हाताळला जरूर होता, पण मात्र विथ द स्पिन बॉलचा टर्न ओळखून योग्य त्या वेळी बॅटचा फेस ओपन करताना एरियल रूट दिलाय आणि बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. दत्ता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होत आहेत. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह चांगली आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बबली बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव तर पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. अजूनही जगदीश नाईक घाई करत नाही, कारण 6 षटकांचा क्रिकेट असताना विकेट वाचवून खेळणं हे देखील महत्वाचं आहे, जेणेकरून तो आत्मविश्वास तुम्हाला मेंटेन करता येईल पूर्ण डाववर. आणि त्याचमुळे थोडा वेळ जगदीश नाईक यांच्याकडून घेतला जातोय. वेळ आणि खेळ कसा बदलायचा आहे याची खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे जगदीश नाईक यांना. फोर्स करायचा होता, अपील केलंय पंचांकडे. उत्साहाने ती अपील केली गेली. पंचांनी लेग बाईटची खूण. मुन्ना पठाण सरांचा देखील तो षटकार माझ्या अजूनही लक्षात आहे, जो रांजणोळीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी ठोकला होता. जय पवार यांची खेळी रांजणोळीच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली. पंचांच्या परवानगीने बॅट घेऊन जायचे. दरम्यान धावफलकावर नजर टाकली. धावसंख्या 16 या आकड्यावरून पोहोचते. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज आहे. बघा आस्किंग रेट हळूहळू वाढत चाललाय. जर पहिल्या डावाच्या 3 षटकांपर्यंत लक्ष घातलं तर 29 धावाच होत्या. म्हणजे कुठेतरी वरचष्मा राहिला होता भिवंडी या संघाचा पहिल्या डावाच्या 3 षटकांपर्यंत. पण पुढील 3 षटकांमध्ये मात्र दोन्ही हातांनी धावा वसूल केल्या आणि त्यानंतर धावफलक 71 धावांपर्यंत मजल मारू शकला. म्हणजेच प्रत्येक षटकामागे काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. फक्त तुम्हाला ते ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला कुठल्या गोलंदाजाच्या विरोधात त्याचे संघर्षमय प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला कधी वेळ मिळेल, कधी वेळ मिळणार नाही, या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला अभ्यासित करायच्या असतात. आणि या ठिकाणी आता ते स्ट्रगल स्पष्टपणे पाहायला मिळते जागृत मराठा भिवंडी या संघासाठी. कारण आता आपण 4 बॉल्स दत्ता यांचे पाहिले, त्यातल्या त्या 2 लेगबायची धावा आपण स्कोरशीटवर ऍड केला. 1 धाव सिंगलची आणि 1 षटकार. म्हणजे बऱ्यापैकी अडवलंय. 1 षटकार वगळलं तर जागृत मराठा भिवंडी संघाच्या फलंदाजांना स्ट्राईकवर असेल प्रमोद म्हात्रे. फुलटॉस बॉल आहे. प्रॉपर कनेक्ट करता येत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मात्र इलियास थोडेसे मागे थांबले आणि शॉर्ट थडव्यांच्या क्षेत्ररक्षकाला ती कॅच कॅरी करण्याची संधी दिली, पण मात्र गणित चुकलं आणि या मिळत्यात एकूण 2 धावा. 2 धावांची वाढ. धावसंख्या 18 झालेली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एका संघामध्ये 11 खेळाडू असतात आणि आता जर आपण व्यावसायिक फॉर्मॅटचा विचार केला तर तुमच्या संघाकडे 11 फलंदाज 11 गोलंदाज अपेक्षित असतात. आणि या ठिकाणी तीच रिस्क घेतली गेली, कारण इतक्या कमी क्षेत्रफळामध्ये 2 धावा पळून पूर्ण करणं हे देखील जिकरीचं काम होतं.
आणि त्या 2 धावा सहजतेने पूर्ण केलेल्या आहेत प्रमोद म्हात्रे आणि जगदीश नाईक यांनी. धावसंख्या 18. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहिलं तर खूप जास्त तफावत होती बॉलचा प्रवास आणि बॅटच्या फ्लो मध्ये, आणि त्याचमुळे बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जागृत मराठा भिवंडी या संघाची धावसंख्या झालेली आहे 18 धावा, आणि जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 24 बॉल्स 54 धावांची गरज. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल. तात्या प्रतिष्ठान यांची सुद्धा 2 षटकानंतर 18 धावसंख्या होती. जर आपण कंपॅरिझन केलं पहिल्या आणि दुसऱ्या डावाचं तर योगायोगाच्या गोष्टी असतात, पण क्रिकेट हा प्रत्येक क्षणी रंग बदलणारा हा खेळ आहे. प्रत्येक क्षणी परिस्थितीनुसार ते बदल तुम्हाला करावे लागतात जर तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. आणि आता पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आसिफ यांनाच आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्ट्राईकवर बॅटर असेल जगदीश नाईक. जगदीश नाईकच्या आपण खेळाचा विचार केला, जगदीश नाईक यांनी 4 बॉल घेतले, 4 बॉल्समध्ये 1 धाव बनवली. आणि प्रमोद यांनी बऱ्यापैकी सुरुवात चांगली करून दिली, ज्यांनी 5 बॉल्समध्ये 10 धावा बनवलेल्या आहेत. 200च्या स्ट्राईक रेटने प्रमोद म्हात्रे खेळत आहेत. जगदीश नाईक थोडेसे झगडताना पाहायला मिळत आहेत परिस्थितीशी. आसिफ टू जगदीश. हा बॉल परत टाकावा लागेल आणि बोनस सुद्धा मिळतोय असं प्रथमदर्शी वाटते. वेट फॉर अंपायर सिग्नल. व्हाईट बॉलच्या या 2 धावा आपण धावफलकामध्ये ऍड करणारा धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. या धावा खूप महत्वाच्या आहेत जागृत मराठा भिवंडी या संघासाठी, कारण विथ द बॅट आपण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकार आतापर्यंत आलेला आहे या पूर्ण डावामध्ये. धावून म्हणजेच आपण फलंदाजाच्या खात्यात तो चौकार टाकणार नाहीये, पण 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. ड्राईव्ह केलाय बॉलला, तितकासा फोर्स दिला गेला नाहीये या स्ट्रोकला, त्याचमुळे मात्र तितक्या वेगानं हा बॉल गेला नाहीये लॉंग ऑन एरियामध्ये. पण मी ते 1 धाव, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. सिंगल्स डबल्स तर आवश्यक आहेत, पण त्याचसोबत एका षटकामागे 2 मोठे स्ट्रोक्स येणं अपेक्षित आहे जर या धावांचा पाठलाग योग्य त्या पद्धतीने करायचा असेल तर. आसिफ ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मनगटाचा जो अतिरिक्त वापर केला जातो त्याचमुळे ती गोष्ट पथ्यावर पडते आसिफ यांच्या. यावेळी तुम्ही प्रायोगिक तत्वावर क्रिकेट खेळू शकत नाही, वेगवेगळे प्रयोग तुम्ही करू शकत नाही, कारण पहिली स्टेज तुम्हाला क्लिअर करायची आहे, पहिला सामना जिंकायचा, त्यामुळे तुमचा नैसर्गिक खेळ अपेक्षित आहे. या ठिकाणी आसिफ यांचे वेगवेगळे प्रयत्न पाहायला मिळत आहेत, पण मात्र धावा मिळत आहेत जागृत मराठा भिवंडीला. पुढ्यात ठेवण्यात आला होता बॉल आणि त्या रेंज मधल्या बॉलला सुद्धा आउट ऑफ रेंज करता आला नाहीये. मला असं वाटतं जगदीश नाईक यांचा आजचा दिवस नाहीये, कारण पहिल्या डावामध्ये 2 कॅचेस सुद्धा त्यांनी मिस केल्या आणि फलंदाजी करताना सुद्धा कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच म्हणतात ना की एव्हरी डे नॉट अ संडे बट यू हॅव टू प्ले फॉर युअर टीम. आणि आता पाहूया तो खेळ होतोय का जगदीश नाईक यांचा. तुर्तास प्रमोद नाईक यांना एक चांगल्या साथीदाराची गरज आहे. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने क्रॉस बॅटेड स्विंग पाहायला मिळाला आणि बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. प्रमोद नाईक धावणार, षटकार. 6 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. एका बाजूने किल्ला लढवला जातोय, कारण महत्वाचं आहे तुमचं वय किती आहे त्याला महत्व नाहीये, तुमच्याकडे टॅलेंट किती आहे त्या गोष्टीला या फॉर्मॅटमध्ये महत्व आहे. आणि टॅलेंट कुठून कुठून भरलेला आहे पूर्ण शरीरामध्ये प्रमोद म्हात्रे यांच्या, आणि त्याचमुळे विथ द बॉल नाही पण विथ द बॅट आज चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 29 झाले. 12च्या धावगतीने खेळ अपेक्षित होता आणि जवळपास त्यापर्यंत जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत प्रमोद यांचाच पाहायला मिळालेला आहे. आता इलियास पठाण स्वतः यष्टिरक्षकाच्या भूमिकेत जातात. म्हणतात ना की क्षेत्ररक्षकांचा केंद्रबिंदू यष्टिरक्षक. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल हाताळला होता. शेवटच्या क्षणी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पण इलियास पठाण यांचं यष्टिरक्षण ज्यामुळे ते खरं तर ओळखले जातात आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी यष्टिरक्षक भूमिका ही चोख अदा केलेली आहे. त्याचमुळे आज देखील या महत्वपूर्ण सामन्यामध्ये यष्टिरक्षकाच्या भूमिका आहेत इलियास पठाण. आसिफ यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॅटचा स्विंग चांगला आहे, एलिव्हेशन मिळालं नव्हतं या स्ट्रोकला, दरम्यान मिळते फक्त 1 धाव, दुसऱ्यासाठी प्रयत्न होत नाहीये. आणि अशा पद्धतीनं धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. बॉल फेकून झालेत या तिसऱ्या षटकातले एकूण 5. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे.
जर पुढच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर ज्या आस्किंग क्रिकेट खेळायचं होतं त्या आस्किंग क्रिकेटने खेळण्याचा प्रयत्न दिसेल. ऑन साइडला पुल करताना जगदीश नाईक यांचा वंडरफुल स्ट्रोक 6 धावांसाठी दिमागदार या सामन्यामध्ये परत आणणारा षटकार. 3 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 36 जिंकण्यासाठी आता 18 बॉल 36. 18 बॉल 36 केलेत. 18 बॉल 36 करायचे आहेत. जबरदस्त हा सामना रंगणार आहे. पहिला सामना तर जवळपास एक हाती झाला होता, पण आता हा सामना असं वाटतंय की शेवटच्या षटकापर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे, कारण दोन्ही बाजूने ते कडवे संघर्षमय प्रयत्न पाहायला मिळत आहेत आणि संघर्षाचं क्रिकेटच प्रेक्षकांना आवडत असते. जर आपण आता लाईव्ह प्रेक्षकांचा विचार केला तर जवळपास 1000 प्रेक्षक या स्पर्धेला भेट देत असतील, कारण स्पर्धा तितकीच महत्वाची, हा सामना तितकाच महत्वाचा आहे. आणि प्रेक्षक जसा मी काल उल्लेख केला होता की सुरुवातीला दूरदर्शनवर 2 चॅनल असायचे, डीडी नॅशनल आणि डीडी मेट्रो, त्यामुळे तितके ऑप्शन नसायचे. जे दाखवलं जाते तेच पाहायला मिळते. पण आता मात्र तुमचा मोबाईल तुम्ही उघडलात तर वेगवेगळे चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा चालू आहेत. टीव्हीवर देखील 500हून जास्त चॅनल्स आहेत. त्यामुळे जर प्रेक्षकांना थांबवून ठेवायचं असेल तर सामना तितका चांगला रंगतदार व्हायला पाहिजे, तर प्रेक्षक थांबतील. आणि मला असं वाटतंय की या सामन्याला प्रेक्षक मोठ्या संख्येने भेट देतील, कारण दोन्ही संघ, एक बाजूला वाडा वाडा म्हणजे अर्षद होंडो, आणि ते मात्र अजूनही कुठेतरी 40+ क्रिकेटवर तितकंच जास्त लक्ष देत नाहीये. पण जे महेश आहेत, ज्याला महेश भोईर, हे देखील त्यांच्याच धाटणीतले, त्यांच्याच शैलीचे अष्टपैलू खेळाडू आहेत. आणि पाहूया त्यांच्याकडून तसा खेळ होतोय का. आता गोलंदाजी मार्कवर स्वतः महेश भोईर येत आहेत. स्ट्राईकवर प्रमोद म्हात्रे. काय प्रमोद म्हात्रे यांची सुरुवात पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या षटकाचा शेवट काय पाहायला मिळाला चांगला जगदीश नाईक यांचा. आता महेश भोईर यांच्याकडून चौथ्या षटकाची जबाबदारी कशी स्वीकारली जाते पाहूया. टॅलेंटेड आहेत, पण टॅलेंटचा वापर विथ द बॅट तितकासा त्यांना स्कोप मिळाला नाही. पण आता मात्र चला मॅच ऑन ठेवायची आहे, कुठल्या व्यत्यय येऊ देऊ नका, जेणेकरून आजचं वेळापत्रक देखील आम्हाला कंप्लीट करता येईल. महेश टू प्रमोद, विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या चौथ्या षटकामध्ये. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलवर पोहोचेल तोपर्यंत दुसरा धावायचा प्रयत्न आहे. जगदीशचा नकार आहे, प्रमोदचा होकार होता. जगदीश अजूनही तो विश्वास दर्शवतोय, कारण गेल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय त्यामुळे गमावलेला आत्मविश्वास त्याने कमवला आणि कदाचित तशाच पद्धतीची खेळी तो करू शकेल असा आत्मविश्वास त्याला आहे. पण महेश भोईर नावाचं एक ब्रह्मास्त्र तात्या प्रतिष्ठान यांनी वापरलेलं आहे. तर पाहूया आता कॉन्टेस्ट कसा रंगतोय. महेश भोईर वर्सेस जगदीश नाईक. धाव संख्या 37 झाले, 37. महेश भोईर ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्विंग केलाय, हवेत आहे बॉल, गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार क्लासिकल स्ट्रोक बाय जगदीश नाईक, मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. लेट पण थेट एंट्री जगदीश नाईक यांची या मैदानावर पाहायला मिळालेली आहे. जर आपण स्कोर शीटवर लक्ष टाकलं तर पहिल्या 5 बॉल्स मध्ये फक्त 2 धावा बनवल्या होत्या, पण त्या पुढच्या बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार आलेत. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. कुठल्याही क्षणी कुठलाही खेळाडू आपला रंग मैदानाच्या आतमध्ये दाखवू शकतो, रंगामध्ये भंग टाकू शकतो. आणि या ठिकाणी जगदीश नाईक यांनी मात्र आता मिडल ऑर्डर ओव्हर्स मध्ये खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी पेश केलेली आहे. 6 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 43 वर. बघा या ठिकाणी थोडी चर्चा महेश भोईर यांच्याशी सुद्धा करतायत सर्व सहखेळाडू, कारण जेव्हा दबावात कुठला खेळाडू असतो त्याला दबावातून बाहेर काढण्यासाठी थोडी चर्चा खूप गरजेची आहे. ती चर्चा महेश भोईर यांच्याशी केली की पाहूया त्या चर्चेचं फलस्वरूप काय मिळते या पुढच्या बॉलवर. धावसंख्या 43, 43 रन्स महेश भोईर जगदीश नाईक साठी ओव्हर द विकेट. यावेळी आपटून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टिरक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल, बॅटरच्या आवाकाच्या बाहेर बॉल, पंचांच्या वतीने लक्ष घातलं गेलं आणि वाईट बॉलची खूण, 1 फॉर द ओव्हरची ताकीद, या सर्व गोष्टी आता कुठेतरी जागृत मराठा भिवंडी या संघाशी जुळून आलेल्या आहेत. महेश भोईर विकेटच्या शोधात आहेत, पण मला असं वाटतं विकेटच्या शोधापेक्षा आता डॉट बॉलच्या शोधात महेश भोईर जास्त असतील, कारण तो षटकार कुठेतरी तो दबाव वाढवणारा ठरला. 1 धावाची वाढ, 2 धावांची वाढ माफ करा, धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्या कुठेतरी वेग पकडते. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असणार आहे 16.
16 बॉल 27 धावांची गरज. पहिले 2 बॉल थोडेसे महागडे ठरले. तात्या प्रतिष्ठान वाडासाठी पुढचे 4 बॉल आपल्या नावावर करण्यासाठी महेश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता. पुन्हा एकदा खूप चांगला फोर्स मिळाला या त्या स्ट्रोकला आणि बॉल जातोय लॉंग ऑफ क्लिअर करताना आउट ऑफ पॅव्हेलियन बॉक्स फॉर 6 रन्स. टेरिफिक स्ट्रोक प्लेड बाय प्रमोद म्हात्रे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या डावामध्ये प्रमोद म्हात्रेच्या 3 षटकारांना तुम्ही पाहिलं. सिंगल्स डबल्स वर देखील ते भर देत आहेत. 6 धावांची वाढ होते. 50 धावा पूर्ण होत आहेत. जागृत मराठा भिवंडीच्या धावसंख्या जाते 51 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. अगदी पूर्णपणे आता तो सामना जवळपास जागृत मराठा भिवंडी संघाच्या बाजूने झुकत चालला या 4थ्या षटकामध्ये असं पाहायला मिळालंय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. हा एक आयडियल बॉल होता. ज्या बॉलवर आपण पाहिलं तर पिचिंग देखील चांगली होती. बॉलला बाउन्स देखील चांगला मिळाला आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे बॉलला पेस खूप चांगल्या पद्धतीने दिलाय महेश भोईरने आणि त्याचमुळे त्या पेसला ओळखताना थोडा वेळ घेतला गेला प्रमोद म्हात्रे यांच्याकडून आणि स्ट्रोक कंप्लीट होईपर्यंत वेळ निघून गेले. महेश भोईर ओव्हर द विकेट. अतिरिक्त उसळी मिळते. या अगोदर 1/4 ओव्हरची ताकीद मिळाली होती. त्याचमुळे आता उंचीचा दाखला घेताना नियमांच्या अंतर्गत नो बॉलची खूण केली गेलेली आहे. 1 बाउन्सची ताकीद जी होती या अगोदर दिली होती पंचांनी त्या तसंच काही चर्चा करताना सांगतायत आणि पुन्हा पठाण सर अनुभवाने परिपूर्ण आहेत. महेंद्र पाटील यांनी सुद्धा कित्येक वर्षांचं क्रिकेट पाहिलंय निरीक्षण केले आणि जय पवार सर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कल्याण डोंबिवली भिवंडी ठाणा पुणा रत्नागिरी रायगड या सर्व परिसरामध्ये पंचांचं काम करताना पाहायला मिळालं. पुढचा बॉल आता फ्री हिट असणार आहे. महेश भोईर फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होत आहेत प्रमोद म्हात्रे. महेश भोईर राईट आर्म द विकेट. दॅट वॉज बेटर वन. खूप चांगला बॉल होता. खर तर फ्री हिटचा बॉल स्टंप टू स्टंप अटॅक करणं थोडस धोक्याचंच असते आणि त्याचमुळे महेश यांनी आपला अनुभव वापरला आणि आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्ट पिचिंग आणि परफेक्ट एक्झिक्युशन या बॉलवर पाहायला मिळालं. त्याचमुळे फ्री हिटच्या बॉलवर जास्त काही फायदा उचलता आला नाहीये प्रमोद म्हात्रेला. यावेळेस बॅकफुटला जाऊन काय नजाकत पाहायला मिळाले. लेट कट बॉलला पाठवलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार मिळतील 4 चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट खूप स्ट्रॉंग आहे. प्रमोद म्हात्रे आपण कित्येक वर्षांपासून पाहत आहोत आणि बोट दिलं तर हात पकडण्याची क्षमता प्रमोद म्हात्रे यांच्याकडे आहे. 4 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 या आकड्यावर जिंकण्यासाठी 12 बॉल 16 धावांची गरज. काहीतरी आठवलं का कालची संध्याकाळ. 12 बॉल 16 धावांची गरज. काय चुरस पाहायला मिळाली. काय जल्लोष पाहायला मिळाला. आश्चर्यचकित करणारी गोलंदाजी काल पाहायला मिळाली आणि आता पाहूया आता स्वतः तशीच आश्चर्यकारक कामगिरी करण्यासाठी कोण येते 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. कारण इलियास पठाण यांनी मात्र नेतृत्व खूप चांगलं केलेलं आहे आणि किंग म्हणून ओळखलं जायचं. पालघरचा किंग म्हणून इलियास पठाण सरांना ओळखलं जायचं आणि आज देखील त्यांचे ते स्ट्रोक्स खरंच नजरेत साठवून ठेवण्यासारखे होते. जे आपण 2 षटकार इलियासबाईंच्या बॅटमधून पाहिले ते खरंच मनात साठवून ठेवण्यासारखे आपण पाहिले होते. पहिला डाव तर त्यांनी आपल्या नावावर केलाय पण दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजामध्ये कुठेतरी थोडंसं कमी जास्त राहिलं. आता बॉलर यूज केला गेलाय 5व्या क्रमांकासाठी दत्ता. दुसरं षटक ज्यांनी हाताळलं होतं आता वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत. 12 बॉल्स 16 धावांची गरज जागृत मराठा भिवंडी. गती कमी केली होतं. गतीला ओळखलं ऑन साइडला हुक करताना पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. श्रीकांत आपटेकर त्या ठिकाणी बॉलवर येत आहेत. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 57 या आकड्यावर. 11 बॉल्स मध्ये आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. जवळपास आव्हान सोपं झालेलं आहे जागृत मराठा भिवंडी या संघासाठी. पण क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. शेवटचा बॉल आणि शेवटची धाव जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकलाय हे मात्र आपल्याला जाहीर करता येत नाही. त्याचमुळे अजूनही तो संघर्ष तात्या प्रतिष्ठान वाडा ह्या संघाचा पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी बॉलला फ्लाइट मिळाली होती. चकवा देणारा हा बॉल भूल भुलैया. प्रमोद म्हात्रे मात्र फिरकीच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि अपेक्षा तीच होती कारण या खेळपट्टीवर फिरकीची जादू होते आणि फिरकीची जादू फायदेशीर होते आपण 3 दिवसांपासून पाहताय आणि त्याचमुळे अनुभवाचा वापर करताना दत्ता
यांना 5व्या क्रमांकावर बोलवण्यात आलं आणि दत्ता यांनी या षटकाची सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल खर्च केली, दुसरा बॉल डॉट जातोय. 10 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 10 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्षेत्ररक्षण अजूनही विखुरलेलं पाहायला मिळते. ऑन साईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आता लॉंग लेगला घेतला जातोय. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर. लॉंग ऑनला आहे स्ट्रेट ड्राईव्ह. खूप चांगला स्ट्रोक आहे पण आउटफील्ड स्लो असल्या कारणाने बॉल रेजिस्ट होतोय. एक धावेला 2 धावांमध्ये बदलण्याचा जगदीश नाईक यांचा प्रयत्न अपुरा पडतोय आणि धावचीच्या स्वरूपात जगदीश नाईक होत आहेत बाद. फक्त एक धाव मिळेल. हा होईल दुसरा धक्का जागृत मराठा भिवंडी या संघाला. जगदीश नाईक बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्येचा आढावा घेतला. धावसंख्या चाललेली आहे 58 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 9 बॉल 14 धावांची गरज. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण जात आहेत ज्यांनी मला आजपर्यंत कधी इंटरव्ह्यू दिला नाही, माझे फोन उचलायचे त्याने बंद केले होते, असे राजन पाटील दापोडेचे ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी हे मैदानाच्या आतमध्ये धीम्या धीम्या पावलांनी जात आहेत. ज्यांनी पहिल्या डावामध्ये पहिली षटक चांगलं हाताळलं, दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं, पण त्याची भरपाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करण्यासाठी राजन पाटील जात आहेत. तर धनवीन गोपी संघाचे सर्व खेळाडू तयार असतील अशी अपेक्षा आहे, कारण या सामन्यात जो संघ जिंकेल तो लगेचच 2 हात करणार आहे धनवीन गोपी 11 या संघाशी. आता स्ट्राईकवर आहे प्रमोद म्हात्रे. क्लासिकल बॅटिंग प्रमोद म्हात्रे यांची पाहायला मिळाली आणि 30 धावांवर ते खेळत आहेत. 17 बॉल्स 30 धावा त्यांनी वैयक्तिकरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाच्या सांघिक धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा. यावेळेस अपरकट खूप चांगला स्ट्रोक आहे. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, बॉलला गल्ली रिजन मध्ये पाठवलेला आहे. दुसऱ्या धावासाठी कॉल नक्कीच दिला जाणार आहे. 2 धावा पूर्ण केल्या त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतोय. तात्या आहेत ज्यांच्या नावाने तो संघ खेळतोय. तात्या यांचं वय सुद्धा मला असं वाटते 64 आहे. तात्या शेट्टे म्हणजे ओव्हर 60चं क्रिकेट जर खेळलं जाईल महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल तात्या शेट्टे यांचं. घोडबंदर चषकामध्ये त्यांनी गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या प्रभावी केली होती. क्या बात आहे. फुल टॉस बॉल आहे. असा बॉल अशा वेळी तुम्ही जर द्याल, पण त्यासाठी श्रीकांत आहे. श्रीकांत ऑपॉर्च्युनिटी मिस नाही करणार आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ मुंबई. खूप चांगला कॅच केलं, पण आता पंचांनी त्या ठिकाणी रिफर केलं, खेळाडूंनी रिफर केले की हा बीमर बॉल आहे की नाही, कारण प्रत्येकाला एक तडजोड आहे, तरतूद आहे. कारण आता पाहूया त्या ठिकाणी तिसरं पंच तर आहेत. हा विकेट खूप महत्वाचा असणार आहे तात्या प्रतिष्ठान वाडा या संघासाठी, कारण कुठेतरी या गोष्टी महत्वाच्या आहेत. स्ट्रोक तर प्रॉमिसिंग नव्हता. फुलटॉस बॉलला अजून जास्त फोर्स दिला असता तर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, पण श्रीकांत आपटीकर कशी चूक करेल आणि बॉल डीप होतोय, म्हणजेच हा लीगल डिलिव्हरी आहे. प्रमोद म्हात्रे बाद होतील. विकेट डाऊन होते. आता बॉल फेकून झाला त्या षटकातल्या एकूण 5 आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 60. जिंकण्यासाठी 7 बॉल्स 12 धावांची गरज. या जागेचा 7-12 सरदारजीच्या नावावर आहेत आणि या जागेची देखरेख भरत वैती आणि घोडबंदर मास्टर्स करतायत. आणि गेल्या हंगामातलं सर्वात जास्त बिझी मैदान हेच राहिलेलं आहे आणि असं वाटतंय की आम्ही जोपर्यंत म्हातारे होते तोपर्यंत हे मैदान असंच राहावं, जेणेकरून जास्तीत जास्त क्रिकेट खेळता येईल, आम्हाला खेळवता येईल, आम्हाला पाहता येईल, आम्हाला ऐकवता येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील जात आहेत. डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी मैदानाच्या आतमध्ये डावकुरे फलंदाज सुनील पोचतायत. 7 बॉल्स मध्ये 12 धावांची गरज. अजूनही हृदयाची ठोके वाढतायत, हृदयाची स्पंदनं वाढतायत, कारण अजूनही ते डिसिजन आलं नाहीये की कुठला संघ जिंकला. आणि या अगोदरचा उल्लेख मी केला की जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत कुठला संघ जिंकलाय हे जाहीर करता येत नाही. हा बॉल खूप जास्त महत्वाचा आहे दत्ता यांचा, जो 5व्या षटकातला शेवटचा आहे. दोन्ही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू तात्या प्रतिष्ठान वाडा संघासाठी. जे सेट बॅटर आहेत ते मैदानाच्या बाहेर, फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. 7-12 7 बॉल्स 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर असेल बॅटर सुनील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार दत्ता. राईट मोर द विकेट. शफलून खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता आणि पुन्हा एकदा या खूप चांगल्या षटकाची समाप्ती होते. आणि पुन्हा एकदा मी तोच उल्लेख करीन, कालची संध्याकाळ. खरं तर विक्रोडियन संघाला रात्री झोप लागली नसेल
आणि आता पाहूया आता पप्पू शेठ पाटलांना झोप लागतंय का. आता फक्त आणि फक्त धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेल्या आहेत 4. म्हणजे जिंकण्यासाठी आता एका षटकामध्ये 12 धावांची गरज. 6 बॉल्स 12 धावांची गरज. म्हणूनच म्हणतात ना, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यांमध्ये, या स्पर्धांमध्ये कित्येक खेळाडूंना मात्र प्रसिद्धी सुद्धा मिळालेली आहे आणि कित्येक खेळाडूंचं टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे. कित्येक खेळाडूंनी क्रिकेट सोडलेलं आहे. कित्येक खेळाडू मात्र अजरामर झालेले आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतोय बबली. बबली या नावाने सुप्रसिद्ध फिल्कीचा जादूगर आणि त्याच्यासमोर टार्गेट देखील तितकंच चांगला आहे. पण मात्र आता खेळपट्टीवर आहे ब्लॅक डायमंड, जो मात्र सिटी क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट जबरदस्त खेळतायत. राजन अजूनही त्यांनी प्रवेश घेतला नाहीये 40+ क्रिकेटमध्ये. भिवंडीचा नियम आहे, एक तर तुम्ही रेग्युलर क्रिकेट खेळा, एक तर तुम्ही 40+ क्रिकेट खेळा. राजन पाटील अजूनही 40+ खेळत नाहीये. दीपक पाटील सुद्धा 40+ खेळत नाहीये. जगदीश नाईक सुद्धा 40+ क्रिकेट खेळत नाहीये. सुनील पाटील सुद्धा 40+ क्रिकेट खेळत नाही. म्हणजे जवळपास सगळेजण 40+ क्रिकेट खेळत नाहीये. पण व्यावसायिक क्रिकेटमध्ये मात्र त्यांचा दबदबा राहिलाय. आता 6 बॉल्स 12ची गरज आहे. बबली यंगस्टार पापडीचा उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू 12 धावा डिफेंड करेल का पाहूया. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट तात्या प्रतिष्ठान वाडा, ऑल द बेस्ट जागृत मराठा भिवंडी. पहिला बॉल नावावर केलाय बबलीने. अभिजित मात्र या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळालंय. सरळ सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. 5 बॉल 12ची गरज. कालचा दिवस, कालची संध्याकाळ, आजचा दिवस, आजची दुपार, प्रत्येक वेळी या ठिकाणी योगायोग होताना आपण पाहिलेला आहे. आज देखील तोच योगायोग होईल का. 5-12 एज घेतले आहे आणि बॉल स्टंपवर जाऊन धडकलेला आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. त्यातल्या त्या दुसऱ्या बॉलवर पडते विकेट. राजन पाटील बॅक टू पॅव्हिलियन. बारा 16 हा गडबडवाला आकडा आहे या मैदानावरचा तरी. आणि शहजाद भाई सुद्धा स्मितहास्य करतायत, कारण ही स्पर्धा खूप चांगली रंगते, प्रेक्षकांना आवडते. लो स्कोरिंग मॅचेस देखील होत आहेत, हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा होत आहेत. सर्व काही प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे ते प्रेक्षकांना पाहायला मिळते. अर्धशतक तुम्ही पाहिली, षटकारांची तिकडी तुम्ही पाहिली, वेगवेगळ्या कलात्मक फटक्यानं तुम्ही पाहिलं, चांगल्या चांगल्या गोलंदाजांना तुम्ही पाहिलं. कालच्या दिवसात फिरकीची जादू पाहायला मिळाली. आता सोमनाथ सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहे. 4 बॉल्स 12 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, कारण आता मात्र कुठेतरी वरचष्मा या डावावर आणि या सामन्यावर राहिलेला आहे. तात्या प्रतिष्ठान वाड्या सांगा. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर पोहोचत आहे. 4 बॉल 12 धावांची गरज. मॅचचा हिरो बनण्याची संधी सोमनाथकडे आलेली आहे. आतापर्यंत या षटकाचा हिरो बनलेला आहे बबली. 4 बॉल 12. टाळ्यांचा कडकडाट तर दोन्ही संघाच्या समर्थकांकडून येतोय. ती एक चेतना असते, उत्साह असतो, ऊर्जा असते. 4-12 पुन्हा एकदा तितकंसं प्रॉपर कनेक्शन करू शकला आणि बॉल जाईल शॉर्ट फाईन लेग एरियामध्ये. 2 धावांचा कॉल आहे. वेगाने सोमनाथने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांच्या वतीने मात्र त्या ठिकाणी बाद घोषित करण्यात आलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 61 वर. जिंकण्यासाठी आता 3 बॉल्स 11 धावांची गरज. 3 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणजेच गेल्या 9 बॉल मध्ये फक्त 5 धावा बनवता आलेल्या आहेत. म्हणजेच क्रिकेट हे अभ्यासाचं देखील साधन आहे. तुम्हाला अभ्यास करावा लागतो की तुम्हाला कसा पाठलाग करायचा आहे तुमच्या टार्गेटचा. तुम्ही अभ्यास केला नाही, तुम्ही जर फक्त तुमच्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवला तर मात्र तुम्ही जिंकू शकत नाही. किंवा या ठिकाणी काहीतरी वेगळे पण पाहायला मिळेल का. हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, जे केवणी दिवेचे कॅप्टन आहेत ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. 3 बॉल 11 धावांची गरज. हा पुढचा बॉल खूप जास्त महत्वाचा दोन्ही संघांसाठी. कौतुक करायला व बबलीचं जबरदस्त बॉलिंग योग्य त्या वेळी जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाल्या. यंगस्टर पापडी संघ कित्येक स्पर्धामध्ये विजयी झालेला आहे. गणेश काकड यांचं नेतृत्व यंगस्टर पापडी संघाला मिळालंय आणि आता मात्र तात्या प्रतिष्ठान वाडा या संघासाठी खेळताना जबरदस्त बॉलिंग बबली या शेवटच्या षटकामध्ये. आणि ऑन साइडला हेमंत पाटील पॅव्हिलियन बॉक्स मधून सेट होऊन आलेले आहेत. पुन्हा एकदा येतोय या सामन्यामध्ये ट्विस्ट षटकार. काल सुद्धा 2 बॉल 5च हवे होते का. 3 बॉल 5 हवे होते, त्यानंतर 2 बॉल 5 झाले आणि आता 2 बॉल 5 धावांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे.
ही स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहील. ग्लेन मैतीची काल आपण देखील युट्यूबवर पाहिलं असेलच की 2 बॉल 5 काल देखील तीच सिच्युएशन होती. आज सुद्धा तीच सिच्युएशन आहे. आता बघा त्या स्वतः सिली मिडॉपला स्वतःला तैनात करत आहेत. दबाव वाढवण्याची ही कुठेतरी एक शैली असते. आता पाहूया या ठिकाणी त्या शैलीचा फायदा होतोय का? 2 बॉल 5 धावांची गरज आहे. या सामन्याला मात्र प्रेक्षकांची पसंती तर मिळतेच आहे, पण खरंच कौतुक करायला हवं. दोन्ही संघासाठी टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. सामना कोणीही जिंकू दे, आपण मात्र दोन्ही संघातील खेळाडूंनी प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलंय. आणि दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते, आम्हाला जिंकायचं, आमचा संघ जिंकायला पाहिजे, त्यासाठी मिळेल ते आम्ही करणार आहोत. तीच इच्छाशक्ती या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. 2 बॉल्स 5 धावांची गरज. दोन्ही संघांच्या खेळाडूंची धाकधूक स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या समर्थकाच्या चेहऱ्यावर या ठिकाणी वेगवेगळ्या भावना पाहायला मिळत आहेत. हवेत आहे बॉल आणि सामना फिनिश. फिनिशर ऑफ दिस डे मिस्टर हेमंत पाटील. बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार आणि सामना जिंकतोय जागृत मराठा भिवंडी. कॉंग्रॅच्युलेशन. अनप्रेडिक्टेबल बट करून दाखवलंय, करून दाखवलंय, करून दाखवलंय हेमंत पाटील. अभिनंदन जागृत मराठा भिवंडी. सामना जागृत मराठा भिवंडीने जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन पप्पू पाटील. हार्ड लक तात्या शेट्टे. तात्या प्रतिष्ठान वाडा पण अजून एक संधी तात्या प्रतिष्ठान संघाकडे असणार आहे. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. टॉस सुद्धा केला जाईल आणि त्यासाठी मी विनंती करतोय व्हॉइस ऑफ इंडिया सन्माननीय हरीश पांड्या सर. क्या बात है. खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले अल्लाह पूछे बता तेरी रजा क्या है. दोस्तों आप देख रहे हैं टेक्नो कंसल्टेंट्स प्रेजेंट्स सुपर प्रीमियर लीग 2022 पावर्ड बाय रॉयल स्टनर्स मीरा रोड. और ये स्टनिंग मैच था, सुपर मैच था सुपर प्रीमियर लीग का. मैन ऑफ द मैच अवार्ड इनायत करेंगे. अब मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लाई जाए और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है प्रमोद मात्रे. प्रमोद मात्रे उर्फ पम्या. काय जबरदस्त खेळी दाखवली पम्यानी. उबैद भाई, उबैद मुन्ना जरा कांटेक्ट करें प्लीज. उबैद मुन्ना. डेफिनेटली टफ लक फॉर तात्या प्रतिष्ठान. इतना करीब आकर कोई भी टीम हारना नहीं चाहेगी, लेकिन व्हाट अ परफॉर्मेंस. जागृत मराठा राहनाळ भिवंडी. आइए दोस्तों, जैन फिल्म और आदि स्पोर्ट्स का लोगो वाली ये ट्रॉफी है. बहुत बहुत शुक्रिया मोहसिन शेख साहब. आमिर दाफेदार मीरा रोड का एक टॉम क्रूज कहा जाएगा, उसके हाथों ये अवार्ड दे रहे हैं. कॉंग्रॅच्युलेशन प्रमोद. प्रमोद अर्थात एक गोष्ट मला म्हणजे मी प्रमोद मात्रेला 2 गोष्टीसाठी ओळखतो. एक आजची खेळी आणि बीपीएल मध्ये जेव्हा तू अनसोल्ड गेला आणि तू अल्तापाईच्या टीमसाठी जी खेळी केली, मला कुठेतरी असं वाटतं प्रमोद ह्याचा मागे एवढा चांगला खेळ मागे नक्की तू एकदा पूर्वी पण सांगितलं होतं, आज सुद्धा विचारतोय, तुझा सराव तुला मदतीला येतोय का? नक्कीच खेळ बोलला म्हणजे सराव पाहिजेच. क्रिकेट बोलला तर अजून जेवढा सराव कराल तेवढा कमीच आहे. आणि ज्या पद्धतीने सामना झाला, एकामागे एक शेखर बाद झाला, राजन पाटील बाद झाला, तेव्हा कोणाला वाटलं नव्हतं, परंतु हेमंत आला आणि हेमंत मध्ये तो जागृत मराठा दिसला आणि त्याने करून दाखवलं. हेमंतच्या खेळीबद्दल काय सांगशील? हेमन अतिशय चांगला खेळाडू आहे, पण असं होतं की प्रॅक्टिस जरा कमी आहे. भिवंडी परिसर रबर बॉल थोडा कमी होतं. आता तुम्ही आपली टुर्नामेंट सोडली तर दुसरी टुर्नामेंट काही तेवढे होत नाही. 1-2च टुर्नामेंट होतात मोजून, म्हणून रबर क्रिकेट कमी आहे आणि चांगला खेळाडू म्हणून तो मारला त्यांनी. शेवटचा प्रश्न, लीग फॉर्मॅट कसं वाटलं 40+ साठी आणि ओव्हरऑल रबर बॉल मध्ये पावसाळी क्रिकेटमध्ये लीग फॉर्मॅट? चांगली संकल्पना आहे आणि 40+ असं वाटत नाही. म्हणजे 40+ सर्व खेळाडू यंगच आहेत आणि चांगल्या प्रकारे खेळतात असं कोणी बोलू शकत नाही. लांबून तर 40+ सामने भरवलेले आहे आणि लीग पद्धत सामने अजून खेळायला मजा येतं. कवर अजून आपल्याला दुसरी चान्स आहे आणि आपला परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे दाखवायला भेटतो. आज रांजनोळी आणि जवळपासच्या परिसरामध्ये सर्व खुश असतील. पम्या, गुड जॉब, कीप इट अप.
तर पुढील हॅलो, नाणेफेकीचा हॅलो, कौल आता हॅलो. आपण करणार आहोत. मी बोलू इच्छितो महमूद भाई आणि दीपक पाटील, दोन विजेते कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. गोपी धनविन, महमूद भाई और उनके सामने दीपक पाटिल, जागृत मराठा, रहनाड़. आइए जुनैद चौगले साहब, आपके शुभ बातों से ये टॉस होगा. जुनैद भाई माशाल्लाह क्या हेयर स्टाइल भी है. जुनैद भाई हमारे साथ जुड़े हुए हैं ग्लिम हेयर स्टूडियो. हेड इज द कॉल एंड टेल इट इज महमूद भाई. चेस. थैंक यू सो मच. महमूद भाई की यानी कि गोपी धनविन की बॉलिंग और बैटिंग रहेगी जागृत मराठा रानाल भिवंडी की. बिना कोई समय खराब किए सीधा आपको ले सकता हूं लाइव एक्शन, जहां पर तैयार है जुन्नर भूषण कमेंटेटर चंद्रकांत शेटे.